आपल्या मिट्टी गावामध्ये अत्यंत देखणा, अत्यंत आनंदाचा, अत्यंत उत्साहाचा कार्यक्रम पार पडतोय. मिट्टी तर आपले कार्यक्रम बऱ्याच वेळा झाले. कधी वालगाचा कार्यक्रम, कधी लग्नाचा कार्यक्रम, कधी प्रचाराच्या सभेचा कार्यक्रम, कधी आईच्या जयंतीचा कार्यक्रम खूप होत राहतात. परंतु आजचा कार्यक्रम इतिहासामध्ये नोंद होणारा कार्यक्रम आहे. आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. आपल्या सर्वांना ऊर्जा देणारा, आपल्या पुढच्या पिढीला दिशा देणारा असा एक आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या मिट्टी गावामध्ये पार पडतोय. आपल्या गावचा सुपुत्र, आपल्या इथं जन्मलेला, या मिट्टी गावात इथल्या मातीमध्ये वाढलेला, इथल्या मातीमध्ये खेळलेला, जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेला, केळ्या मेंढ्या जनावर राखलेला पोरगा आज IPS होतोय. याचा मनस्वी आनंद आपल्या सर्वांना आहे. अशा आपल्या पुत्राचा, प्रवीण कुळमेचा एक भव्य दिव्य देखणा कार्यक्रम सरकाराचा आपल्या गावकऱ्यांच्या वतीने आयोजित केलाय. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आटपाडी नगरीचे प्रथम नागरिक माननीय UT जाधव सर, द्वितीय नागरिक माननीय मनोज पाटील दादा, गट नेते माननीय युती भैया देशमुख, नगरसेवक माननीय आणि सभापती डॉक्टर साहेब पाटील साहेब, माननीय पैलवान अजित दादा नगरसेवक, दुसरे नगरसेवक टॅचिंग नेते माननीय महेश देशमुख, माननीय गोडपे सर, वाघमोडे सर, महादेव पाटील, वेगवेगळ्या गावचे सरपंच पण इथे उपस्थित आहेत. आपल्या सरगणी गावचे सरपंच माननीय मनमाने सेठ आहेत. आटपाडी ज्यांच्या वहिनी नगरसेवक आहेत माननीय चंदूभाऊ इथे उपस्थित आहेत. आपले नेलकर्जीचे सरपंच माननीय नवनाथ पेशकरी, जांभुर्डीचे माजी सरपंच माननीय सुरा मातार, आपल्या गावचे सुपुत्र आटपाडीचे माजी उपसभापती हनुमंतराव पडळकर, आपले गजानन बापू गुलेवाडीचे सरपंच माननीय सुभाषराव तुकडे, माजी उपसरपंच चिंकाळे, आणि सर्व उमाजीराव सळगर आहेत, देशमुख आहेत, सरपंच पोलीस पाटील आहेत, बरेच मान्यवर मंडळ आहेत. माफी मागतो नाही, पण मला तुला जाऊतो, पण आता दावायची वेळ लवकर नाही, 5 वर्ष लागणार आहे दावायला. आता झाला असल्यामुळे लगेच काय दावणार नाही तुझे, बघ 2-3 मंत्र्याला फेस देणार ठेवतात. चतुकाळे आहेत, सगळीच मान्यवर मंडळी आहेत. आपल्या गावातील सगळी मान्यवर मंडळी आहेत. माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. पूर्वी राजा राणीच्या पोटात जन्माला यायचा. ज्या राणीच्या पोटी जन्माला येईल तोच राजा व्हायचा. त्याला अक्कल असू दे अगर नसू दे, तो लक्ता असू दे नाहीतर काळा असू दे, देखणा असू दे नाहीतर देखणा असू दे, राणीच्या पोटी जन्माला आला का त्याला राजी मिळायची. आपला देश स्वतंत्र झाला, परिस्थिती बदलली. आपल्याला वाटलं इंग्रज गेले, आता काय तर नवीन होईल. परत या लोकांना सत्तेचा इतका नाद लागला. आमदारांचा पोरगा आमदार, खासदारांचा पोरगा खासदार, मंत्र्यांचा पोरगा मंत्री, मुख्यमंत्र्यांचा पोरगा मुख्यमंत्री, अशी मोठी पद्धत सुरू झाली. हे झालं राजकारणामध्ये. आणि इकडं प्रशासनामध्ये तसं झालं. जो IPS आहे त्याचा पोरगा IPS, जो IAS आहे त्याचा पोरगा IAS, डॉक्टरचा पोरगा डॉक्टर, इंजिनियरचा पोरगा इंजिनियर, वकिलाचा पोरगा वकील, असे पद्धत सुटली. म्हणजे त्या क्षेत्रात कुणी नवीन जायचंच नाही. परंतु आता आपले पोरं या सगळ्या गोष्टीला छेद देत आहेत. ज्यांचा आणि शिक्षणाचा काही मात्र संबंध आहे अशा घरातली पोरं आता डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत, वकील होत आहेत, वेगवेगळ्या सर्व्हिस मध्ये आता ते प्रवेश करतायत. आणि त्या सगळ्याला मागे टाकून आज आपला प्रवेश आटपाडी तालुक्यातला पहिला IPS होण्याचा मान मिळवतोय. हे खूप आनंदाची बाब आहे. आपले कंदरे तर आहेत, त्यांची मेवणी आता फॉरेस्ट मध्ये मोठ्या पोस्टवरती आहे. ही मुलं नवीन प्रयत्न करायला लागलेले आहेत.
पण कौतुक कधी होतं, जी गोष्ट कोणी केली नाही त्या गोष्टीचं कौतुक होतं. त्या गावात एका ट्रॅक्टरला 10 जण आपण आणतो, त्याचं कौतुक होत नाही. एकाने किराणा दुकान टाकलं का, चला किराणा दुकान टाका. मिट्टीमध्ये मी एका पाईपलाईन केली का, सगळ्यांनीच पाईपलाईन मीच करायला होतो ना, जी मला माहिती कोणी कोणी पाईपलाईन केल्या, सगळ्यांनी पाईपलाईन. चला महिन्याला 4-4 पाईपलाईनची कापतो. म्हणजे आपली पद्धत आहे, एका केलं का ते सगळ्यांनी करायचं. परंतु प्रवीणनं या गोष्टीला बाजूला ठेवलं. मला खरं तर आता त्यांच्या वडिलांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांची किती दूरदृष्टी होती. संतोषनं त्याच्या भाषणामध्ये सांगितलं, अशी माणसं लागतात घेतली तर काहीतरी होतं. तुम्ही पण ठरवा काहीतरी तुमच्या मुलाच्या बाबतीमध्ये, आणि ते करण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. प्रवीणचे वडील आज तर आहेच नाही, परंतु आपली आई सांगते की आपला माणूस जेव्हा स्वर्गात असतो तेव्हा सगळं खालतं दिसतं. आणि हे जर खरं असेल तर आजचा कार्यक्रम आटपाडीतला आणि इथला कार्यक्रम सुद्धा प्रवीणचे वडील म्हणून बघत असतात. त्यांना आनंद झाला असेल की आज ते जरी इथं नसले तरी प्रवीणनं आज IPS पोस्ट काढली आणि अख्ख्या तालुक्याला आनंद झालाय. त्याचे काही शब्दात सांगण्यासारखं नाही. आज ही आटपाडीची होती, एवढं होतं, प्रचंड होतं. मी दिगतीला गेलो, मला यायला वेळ लागला तरी होतो, मला फोनवर फोन आणि या म्हटलं इथं पण एक कार्यक्रमात अडकलं आलो. इतकं प्रचंड उन्हामध्ये मी पेठेतून जाताना सगळ्या लोकांचं चेहरे बघत होतो. पेठेतून आपल्या अनेक वेळा आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जात असतो. सगळी लोक बाहेर येऊन कोणी फुलं टाकतंय, कोणी हार घालतंय, प्रवीणला कोणी बुके देतंय, साखर घ्यायला सगळी लोक, दुकानातली सगळी लोक पायऱ्यावरती उभा आहेत. एक पण माणूस थांबला नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद की हे गरीबाचा पोरगा हा मोठा अधिकारी झालाय आणि त्याची हद्दीवरचं मिरवणूक आटपाडीमध्ये निघते, याचा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो. प्रवीणकडे याचं कोणाचंच काम निघणार नाही. म्हणजे जे आटपाडी कोणते इथं काय तर कोणी कसं भेटायला काम निघून पुराणं देखील पोलीस कॉन्स्टेबलकडे तो त्याला टाईप करून टाकतोय. इतक्यावर जायची गरजच नाही. काम कुणाचंच नाही प्रवीणकडं, कुणी येणार पण नाही. परंतु त्यांची छाती अभिमानाने इतकी भरली आहे की अरे आमच्यातला सुद्धा पोरगा IPS होऊ शकतो, याचा आनंद गावगाड्यातल्या लोकांना झालाय. आनंद झालाय लोकांना, प्रचंड आनंद की अरे आमची पोरं हे काहीतरी करू शकतात. ही हिंमत, ही ताकद, ही शक्ती आमच्या पोरांच्या मध्ये आहे. जरी आमची प्रतिकूल परिस्थिती असली तरी आमची मुलं घामाळणारी नाहीत, आमची मुलं टळमळणारी नाहीत. आज प्रवीणच्या या कार्यक्रमामुळं महाराष्ट्रातली सगळी लोक बघतायत. आता इथे जवळ आलंय, फेसबुकमुळं, ट्विटरमुळं, इंस्टावरती वेगवेगळ्या सोशल साईट उपलब्ध आहेत, चॅनल आहेत, मीडिया आहे, पेपरमध्ये बातम्या छापून येत आहेत. लोकांना सगळं कळतंय. 59 मुलं माझ्या माहितीनुसार, आकडा माझं कुठं असेल मला माहित नाही, महाराष्ट्रातली 59 मुलं हे सिलेक्ट झालेले आहेत. पण आज प्रवीणचं नाव सगळीकडे माहिती आहे. प्रवीण आपला बिलकीचा आटपाडीचा पोरगा IPS झालाय. सगळ्या राज्याच्या आपल्या पोराचा सुद्धा होऊन टाकलाय. सगळीकडे पोस्ट प्रवीणचाच आहे. निकेत तांबेमध्ये एक पोरगा आहे दुसरा, तो पण सिलेक्ट झालाय. मला 2 दिवस झाला दुसरा हाती मिळाला. मी जेव्हा पण फोटो काढतो प्रवीण बरोबर दोघांचं मिळवून काढून टाकतो. पोरांच्या मध्ये ऊर्जा तयार होती. आपल्याला जे जमत नाही पण ज्यांच्यामुळे जमतंय त्यांना आपण पुढे केलं पाहिजे. प्रत्येकाने मनाचा मोठेपणा ठेवला पाहिजे. आज सत्कार करायला सगळ्यांना बरं वाटतंय हो, पण आज या परिस्थितीतून प्रवीण शिकलाय. ही परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे, अत्यंत वाईट आहे. गेल्या वर्षी ओरलमध्ये त्याला बाहेर काढला इटलीमध्ये प्रवीणला. बघा माझं आणि प्रवीणचं विषय झाल्याच्या नंतर मी बोललो, प्रवीण आता सांगितलं. प्रवीणच्या बद्दल दिल्लीमध्ये अशा सर्वांच्या पोरांच्या भावना चांगले. मला फोन आले त्या पोरांचे. आमच्या घरातला एक पोर आहे अशोक करून, मला वाटतं आता त्याचं झालं नाही एवढे आणि त्याचं एजबार पण झालंय मला वाटतं या UPSCच्या एक्झाम द्यायचं. त्याचा मला फोन आला, आपला मिटकीचा पोरगा असा भारी आहे म्हणला की तो काही ना काही सिलेक्ट होणारच.
सगळी पोरं प्रवीणच्या बद्दल त्यांच्या भावना खूप चांगल्या होत्या. आज ती सगळी पोरं आनंदित आहे की आपला एक मुलगा IPS झालाय आणि त्याचा आदर्श आता नवीन आपली पोरं नक्की घेतील. प्रवीणचा दुसरा भाव पण विचार आहे त्याच्याबद्दल पण पोरं खूप सांगतील. प्रमोद बद्दल आता 100% कलेक्टर होईल आता सगळी पोरं विश्वासाला म्हणते सगळी बोलते. आणि हा व्हावा पुढच्या वर्षी ह्याची आपल्याला मिरवणूक काढायची संधी आपल्याला मिळावी ही मिटकोबाच्या जर्सीने प्रार्थना करतो. पूर्ण झाली पाहिजे. हो प्रशासक कोण आहे आपले कोण आहे त्या खालच्या पोस्टला आहे वरच्या पोस्टला पूर्ण कमी आहे आणि ती पोरं आपली होण्याची गरज आहे. आणि आज प्रवीणच्या या सिलेक्शन मुळे आणखी जास्त मुलं मन लावून अभ्यास करतील. जिद्दीनं चिकाटीला अभ्यास करतील. क्लास नसला तरी सिलेक्ट कसं व्हावं हे प्रवीणच्या आजच्या या एवढी म्हणून सगळी मुलं शिकतील. तर एक चांगला आदर्श प्रवीणच्या आज IPS होण्यानं आपल्या सर्व लोकांच्या पुढे घालून दिलाय. आणि आटपाडीतला पहिला IPS झाल्यामुळं आज प्रवीणचं कायम रेकॉर्ड आता पुढं किती होतील पण प्रवीण हा पहिला IPS झाल्यामुळं एक चांगला संदेश आपल्या तालुक्यामध्ये गेलेला आहे. मिरकी गाव थोडासा चांगलं गाव आहे चांगल्या विचाराचं गाव आहे. म्हणजे कुणाचं वाईट व्हावं भावना या गावाच्या कुठल्या माणसाची नाही. आणि प्रचंड कष्टावर लोक प्रचंड कष्टावर प्रचंड मेहनत हे एवढी कष्टावर लोकांचा मी याला बघितलंय. या सगळ्या खडकाला त्यांनी टोपी करून टाकलंय. गेल्या 15 वर्षापूर्वी हे सगळं मारण आहे खडक आहे. माझं JCB 4 तास रोज मोडल्याशिवाय घरी घेतच आहे फायद्यात तरी चालत आहे. याला सगळं पाहिजे आहे पण लोक एवढी चिकाटी आहे कप्ताळ आहे मेरकी आहे हे सगळं गाळ ह्याच्याचं गाळ तिथं भर तिथला गाळ तिथं भर पाईपलाईन कर कलीकडे वेगळा कलीकडे इतकी लावली होती असायच करायला मला माहित नाही. सगळ्यांनी कलीकडे जाऊन टाकली सगळ्या बिल्डिंग कलीकडे कष्ट करायची प्रचंड तयारी प्रचंड मेहनत. कुणाचं बुडवायचं नाही कुणाला भांगडी पडायचं नाही अशी कष्टाळू माणसं आहेत. आणि या 2 वर्षामध्ये तरी आता या प्रशासकीय सेवेमध्ये वाघोडे साहेबांचा मुलगा झाला. मला आपल्या कोलपे सरांची कोणी मुलं सिलेक्ट झाली. ते डॉक्टर 2-3 मुलं मानेच्या घरामध्ये झालेली आहेत. आणि आता प्रवीणला त्याच्यावरती एकदम ओव्हर मारून टाकली. आपण तुझ्यासाठी काय होतो आपण जरा लय वेळ काढून आलाय आज मी आपल्याला दुपारी मुद्दा म्हणलं मिरवणूक झाल्यावर मला दोघांना मी मीट केली येत नाही मला वेळ नाही फोनवर फोन करायला लागला. मी मुद्दा पण म्हणला मला काही वेळ नाही म्हटलं पण आपण मी दिवसभर ठरवून टाकलं होतं प्रवीण आणि मिटके सोडून आज कुठंच जायचं नाही. दुसरा काय कार्यक्रम दुपारी आम्ही होऊ शकायचे नाही दिवसभरात रोज काहीतरी कार्यक्रम आहे रोज काहीतरी कार्यक्रम आहे. म्हटलं आजचा कार्यक्रम आगळा वेगळा आहे. भविष्याची दिशा ठरवणारा कार्यक्रम आहे. आणि वाघमोडे सरांनी पण आता खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. वाघमोडे सर पण चांगली मेहनत घेत आहेत चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतायत. त्याची भावना नक्की काहीतरी आपल्या लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात बदल व्हावा त्यासाठी ते सातत्यानं कष्ट करत राहत आहेत. अनेक सगळी मंडळी आहेत पण त्यामागे अनेक लोक असतात की ज्यांना काहीतरी व्हावं ही सगळी लोक पुढे येत नसतात. परंतु सर्व मुलांना माझी विनंती आहे की काही तर झालं तर आपण सगळ्यात टॉपला जावं अशी भावना तुमची असली पाहिजे. नाहीतर किडे तुमच्या पण लागतेच ना माणूस आता काही आपल्या लोकसंख्या कमी नाही आपण सगळे जपतोय त्याला काहीतरी तिथलं महत्व द्या सगळ्याला पण असावं. आपल्या अजून अनेकांना कल्याण करण्याची परिस्थिती निर्माण व्हावी. आणि IPS लोकांच्या हातामध्ये लोकांचं खूप कल्याण करण्यात जातात. राज्याच्या लोकांच्याकडे होतं ते आपण जाऊ शकत नाही. प्रशासन केंद्र त्याच्याला हे प्रशासन या प्रशासनाची थोडं टाकायचं. दुसरे पुढारी काय करू शकत नाही दुसरे अधिकारी काय करू शकत नाही. एकत्रितपणे जेव्हा पुढे जातं तेव्हा राज्य पुढे जातं तेव्हा तालुका पुढे जातो तेव्हा जिल्हा पुढे जातो. आज एक अधिकारी सुद्धा मोठं परिवर्तन करू शकतो. आज आपल्या इथं डॉक्टर जितेंद्र टुडी नावाचे IAS अधिकारी आमच्या जिल्हा परिषद आले होते. तुम्ही सगळे शिक्षक आहेत मला माहित आहे. एक अधिकारी जर त्याला सकारात्मक काही करायचं असेल तर काय ताकदीनं करू शकतो हे महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे डॉक्टर जितेंद्र टुडी एकमेव उदाहरण आहे. जिल्हा परिषदच्या शाळा पण पडायला लागल्या राज्यातल्या परंतु आपल्या जिल्ह्यातल्या शाळाच करून टाकल्या.
बलकुणी शाळा म्हणून तरी जिल्हा परिषदेची शाळा आहे होय माधववाडी. कुणी म्हणणार हे खाजगी महादेव पाटलांची शाळा आहे असं वाटतंय. अरे नावाला करून गेला तर कुणाच्या तरी एखाद्या गावाच्या चेअरमनची शाळा आहे असं ते वाटतंय. का इतका बदल झाला सांगा ना. आपल्या इथं 2-3 टप्प्यामध्ये मॉडेल तयार केल्या. निंबोड्याच्या दोन्ही शाळा काय परिस्थिती आहे. दिगंजीची शाळा जिल्हा परिषदची जिल्ह्यात सगळ्यात हायेस्ट पण दिगंजीच्या शाळेत आहे. 10,000 पट वाढला दुसऱ्या वर्षी जेव्हा मॉडेल स्कूल आपल्या जिल्ह्यामध्ये झालं. अशी किमया करण्याची शक्ती हे अधिकाऱ्यांच्या मध्ये आहे. आणि मी विठोबाच्या चरणी प्रार्थना करतो प्रवीणच्या हातून असं काम पुढावं. कुठलं गेलं त्याला कुठलं राज्य मिळेल महाराष्ट्रच मिळेल ना. कुठलं मिळेल तिथं जिथं कुठं मिळेल तिथं आज प्रवीणचा टंका वाजावा. त्याच्या हातून खूप चांगलं काम घडावं. मी विठोबाच्या चरणी प्रार्थना करतो की प्रवीणचं भविष्य उज्ज्वल आहे. आहे आपला कोणाला काही रोल नाही काही मात्र आज आपण मागतोच कष्ट दिसलं परंतु ते सगळं कष्ट आहे ते प्रवीणचं आहे त्याच्या वडिलांचं आहे त्यांच्या आईचं आहे त्यांच्या आजीचं आहे त्याचे जवळचे नातेवाईक मामा वगैरे त्यांनी नाव घेतलं. त्याचा भाऊ आहे प्रवीणचा. यांनी प्रचंड मेहनत करू. कारण काय आहे युपीएससी मध्ये सिलेक्ट होणं सोपी गोष्ट नाही. शेवटी नशिबाचा सुद्धा भाग असतो. त्याला मग माझ्या किती मुलं इंग्लिश जातात मुलं. आपली जुनी लोक म्हणतात की तटवी लिहिली जेच घडतंय प्रवीणच्या तटवीनं लिहून टाकलंय की तो IPS होणार ज्या फॉर्मला जाणार त्याच्यामध्ये त्याचं कष्ट आलं त्याची मेहनत आली त्याची ठिकाणी आली त्याच्या घरच्या लोकांचं सगळं कष्ट आलं. परंतु आज तो ठरलाय चांगल्या पद्धतीला सगळी लोक त्याचं कौतुक करतायत. त्याच्या पाठीमागे ते कष्ट त्याने केलंय ते कष्ट खरंच कौतुकास्पद आहे. त्याच्या भावाचं पण आता खूप चांगल्या पद्धतीनं त्याचाही अभ्यास सुरू आहे. मी परमेश्वरांच्या त्यांनी प्रार्थना करतो कारण आपण देवाला मानणारी लोक आहोत आणि परमेश्वराला प्रार्थना करतो की प्रवीणचा भाऊ प्रमोदचं सुद्धा हे IAS म्हणून सिलेक्शन व्हावं आणि आपल्या तालुक्यातला पहिला सिलेक्शन म्हणून त्याला मान मिळावा अशा पद्धतीची प्रार्थना मी देवाच्या चरणी करतो. तशी शक्ती त्याला द्यावी. कारण काय आहे आपण सगळेच टॉपला जाऊ शकत नाही. आपण सगळे शाळेत होतो मागच्या बाकड्या बसणारी पोरं सगळेच काय पहिल्या नंबरला येऊ शकत नाही ना. 1, 2, 3 नंबर येणारी पोरं ती त्याच राखीचं राहतील. पण आपण आपलं चला मागच्या बाकड्यावर बसणाऱ्यांसाठी हेच लाईन आहे ना आमची. नाराज व्हायचं काय कारण नाही. मग सरपंच आहे उपसरपंच आहे सभापती आहे उपसभापती आहे जिल्हा परिषद आहे आमदारकी आहे खासदारकी आहे. हे आपलं मागच्या बाकड्याच्या लोकांचं हे काम आहे आपलं. हे काय पुढच्या बाकड्याच्या लोकांचं काम नाही. पुढारी काय हुशार अरे पुढाऱ्याला पण काम करावं लागतं. सकाळी 7ला उठल्यापासून आपले 2 पर्यंत मला काम करावं लागतं. बैठाला जावं लागतंय लग्नाला जावं लागतंय साखरपुड्याला जावं लागतंय. रुजलं तर परत ते पार्टीत माघारी सुद्धा येत नाही माणूस. त्याला आणायचं कसं परत सांगा ना. एखाद्या जवळच्या कार्यकर्त्यांचं लग्न जर तुम्हाला आहे तर 20 वर्ष तुमच्यासाठी काम केले लग्नाला येत आहे त्याला परत आणायची तुला औषध आहे का आपल्याकडे शक्य आहे. 500 किलोमीटर आम्ही रोज फिरतोय. ज्याचं त्याचं 3 वेगळं आहे. गावात सरपंच व्हायचं एवढं सोपं काम आहे. त्याचा विचारा ते झालेले सरपंच भवनावला विचारा संतोषला विचारा सरपंच झालाय. थोडं सोपं असतंय. प्रत्येकाचं स्किल वेगळं आहे. आपलं हे वेगळं स्किल आहे. आता युतीला ते झाले रुचीबाई झाले तिकडं नगरसेवक महेश दादा झाले आपले बबल दादा मुकुलामध्ये झाले. त्यांना आणण्यामध्ये किती माहित एक शीट कमी पडली होती. काय काय करावं लागलं त्याने नशीब त्याने उपकार केला आमच्यावरती नाही तर आमच्या अब्रू सगळी जात होती. नगराध्यक्ष आमचं काहीच नाही आमच्या राज्यामध्ये आहे. आता मी तुमच्याशी बोलतोय आणि महाविकास आघाडीमध्ये गेले तिकडे निघून आता त्या ह्याच्या हातातल्या हॉटेलमध्ये आहेत. आता मला फोन आला तुमच्याकडे आले विरोध पार्टी सगळे बरोबर प्रत्येकात स्किल वेगळं असतं आणि म्हणून ज्यांना राजकारणामध्ये यंदा आहे त्यांनी प्रवीणसारखा अभ्यास करा ना. इथं काही स्पर्धा नाही मत मागायला जायला लागत नाही. पुढच्या लग्नाला जाऊ नका माफीला जाऊ नका काय टाका अभ्यास करा आणि प्रवीणसारखं तुम्ही सिलेक्ट व्हा. तुमची हातीवर मिळवून काढायची जबाबदारी आमची. कारण आता आपल्याला प्रॅक्टिस करून टाकायचं आमचा पोरगा सिलेक्ट झाला की त्याची भव्य महाराष्ट्रात कुणाची निघाली नाही अशी मिळवणूक काढायची. आपलं काम आपण करू ना. आपण तर एक्झाम तर देऊ शकत नाही युपीएससी प्रवीण दिली त्याला माहित आहे त्यात काय काय अडचणी आहेत. आपल्याला काय माहिती आहे. आज सगळे येते आर घालते पेटा पाळते पण ते कष्ट त्याला केलंय पाठीमागं म्हणून तो आज यशस्वी झाला. नाहीतर एवढी सोबत आहे. आता आपल्या जिल्ह्याचे किती मुलं यशस्वी झाले ज्याकडून मला कुमार नावाचा एक मुलगा आहे आपल्या
बाळवणी वलवणीचा मी आता मगाशी त्याच्याशी बोललो, तो IRA झालाय, जो 17 तारखेला त्याचा गाव कुंभार समाजाचा एका मैदान छोट्या समाजातला पोरगा तो IRA झालाय. तर हे होणं गरजेचं आहे, कारण प्रशासनाशिवाय काहीच करता येत नाही. आणि आम्ही 5 वर्षाचे आमदार आहे हो, हे रिटायर होत तर एकदा लाल दिवा आला का जातच नाही. आता या लोकांचा लाल दिवा येईल कधी जाईल कधी काही सांगता येत नाही. राजकारणातल्या लाल दिव्यात काहीच खरं नाही. 2.5 वर्षासाठी 2 वर्षासाठी 1 वर्षासाठी काय काय झालं तर तसे दार असतं. 40-40 दिवसाचे लाल दिव्यातून बघतात. राजकारणामध्ये ते फार अपवाद असतात. परंतु प्रशासनामध्ये जेव्हा आपला प्रोग्राम सिलेक्ट होतो तेव्हा तो रिटायर होईपर्यंत राहतो. आणि म्हणून आज आपण ठरवलं पाहिजे म्हणजे आपल्या सगळ्याच लोकांनी की आपल्या पोरांनी काहीतरी असा चांगला प्रयत्न आपण नक्की केला पाहिजे. आणि आज मिट्टी गावातली सगळी लोक आज एकत्रितपणे आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा खूप मिट्टी गावाची बॉल इतकी टाईट झाल्या प्रवीणमुळं हे आज कर्तुबी गेलं तर गडी आपल्या छाती काढून चालायला लागले. भरपुरी गेलं तर सगळे मिट्टीवाल्यांना चहा पाहायला लागले प्रवीणचं सिलेक्शन झालेलं. बरोबर ना माझेवराव? सगळींना एकदम बॉलर टाईट आसपाने गेलं मिट्टी जाय बसा काय घ्या आणि कोणी विचारत होतं सांगा तुम्ही बदललं नाही वातावरण बदलतं. हे वातावरण बदलतं. लोक कसे असते सलाम कुणाला करते, जर तुम्ही टॉपला गेला तर सलाम करते, नाही तर कोणी कुणाला विचारत नाही या जगामध्ये. त्यामुळं प्रवीणमुळे तुमची सगळ्यांची कॉलर टाईट झाल्या. तुम्ही सुद्धा कॉलर खाली पडू नये असं वागा सगळे जर. तुम्हाला माझी विनंती आहे, मी प्रवीणच्या गावचा आहे त्या पद्धतीनं आपण पण वागलं पाहिजे. आज आपला माणूस ऐकत झालाय ना, आपण सुद्धा त्या ताकदीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक क्षेत्र आहेत आपली, अनेक क्षेत्रामध्ये आपण काम करतोय. या विचारात तुम्ही सगळ्यांनी राहिलं पाहिजे अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. परत एकदा प्रवीण तुम्ही मनापासून हृदयापासून अभिनंदन करतो. मला खूप आनंद झाला या गोष्टीचा. सध्याचा आनंद यासाठी झालाय की कोणी तर झालं पाहिजे ना, सगळे होऊ शकत नाही. श्रीमंताची पोरं तर फार मागे पडली. डॉक्टराचं पोरं डॉक्टर होते का आता मेरिटनं? नाही होत. मेडक्याची पोरं डॉक्टर झाली मेरिटनं, पण आता डॉक्टराचं पोरं मॅनेजमेंटशीच डॉक्टर होते, नाही तर ते मेरिटमध्ये येतच नाही. म्हणजे असं कोणी समजायचं कारण नाही की गरिबी म्हणजे आम्हाला शाप आहे. अरे गरिबी आपल्याला वरदान आहे, लहान पडण्याचं अजिबात कारण नाही. गरिबी आपल्याकडे आहे, गरिबीत आम्ही जन्माला आलोय, गरिबीत आम्ही मरणार नाही हे आपण ठरवलं पाहिजे. आम्ही अडाणी आहे, आम्ही शिकवलं नाही, आमची पोरं शिकली पाहिजे, ते करू शकतो ना आपण. आणि ते मला यांच्या वडिलांचं खरं तर कौतुक वाटतंय की खोलीवरती लिहून ठेवलं म्हणे हा IPS IAS होणार आहे. यांना सॅल्यूट केला पाहिजे खरं तर. म्हणजे इतका कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि आपली माणसं जर आहे हुशार असतील न बघता वया होते त्या येण्या कामाला काम आहे सांगा. अख्खे ज्ञानेश्वरी पाठ, अख्खं रामायण पाठ, अख्खं महाभारत पाठ स्वतः त्यांना वाचायला येत नाही. इतऱ्याकडून वाचून गेलं, दुसऱ्याकडून ऐकून ते डोक्यात ठेवलं आणि परत आहे असंच म्हणणं, एकदा नाही 1000 वेळा म्हणणं. अरे आपण पण पेपर दिलेत ना, परीक्षा आली का महिना वाचतो बघा. आयो मी काय करत नाही, मी माझी परीक्षा आली. आपण कधी एका वाक्याचं उत्तर कधी नीट आलं नाही आपल्याला. गाळलेल्या जागा कधी देणार राहिले नाहीत. हा घोड्या सुवागत आहे हे आपण अशी लोक आहेत. परंतु हे उद्धत आहे, हे उद्धत असतंय. त्याला काय कॉन्फिडन्स आला की माझी पोरं IPS होणार आहे? सांगा ना, शक्य नाही. हे काहीतरी वेगळं पण असल्याशिवाय असा माणूस ठामपणे शकत नाही. त्याच्यात काहीतरी वेगळं पण असणार आहे. आणि त्यामुळे आज त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद हे तुमच्याच काम आहे. हे आता होणं शक्य नसतंय. काहीतरी पूर्वजांची पुण्याची फळं ही आज प्रवीणला मिळालेली आहे. त्याच्या कष्टाला आज एक चांगला सन्मान मिळतोय. हे मनापासून प्रवीणचं अभिनंदन करतो, खूप खूप शुभेच्छा देतो की प्रवीणच्या हातून खूप चांगलं काम तिथं कुठं त्यांना संधी मिळेल तिथं त्यांच्या हातून काम घडावं घडेल. तशी तो एकदम आता एवढं त्यांचं सिलेक्शन झालंय तरी तो जमिनीवर आहे, एकदम जमिनीवर. सगळ्यांची व्यवस्थित होते. अत्यंत खूप चांगल्या पद्धतीनं प्रवीण त्याच्या भविष्यामध्ये काम करेल. त्याच्या भावासाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत. आणि कोल्पेश्वर मध्ये की दरवर्षी आमच्या गावात काही ना काही सिलेक्शन होणार तर त्या कामासाठी की खूप शुभेच्छा देतो की मिट्टीकरांचं नाव राज्यभर व्हावं अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी काम करावं. इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात
तर तुमच्या सर्वांचं हे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. शिक्षक माझ्यावरती खूप प्रेम करतात पहिल्यापासून. आता माझं पुढे होत असेल जरा वातावरण बिघडलंय, पण माझ्या पडत्या काळात खूप मदत केली. मला आजही आठवतंय जिल्हा परिषद 2007च्या निवडणुकीमध्ये आमच्याकडे माणूसच उभा राहिला होता. आमच्या चुलत भावाला मी इकडे परत तिथे उभा केलं का हनुमंतराव पडळकर उत्साहमध्ये होते. मला एक पडळकर उभा होता, पडळकर उभा करून टाकला. आमच्या पडळकर आणि बापूसाहेब पडळकर नावाचे खूप लोक आहेत. मग आम्ही पत्रिका छापली त्यात बापूसाहेब पडळकर प्रकाशित म्हणून टाकलं जावं बोललं हवं म्हणून. पदकोत देत नव्हती आणि माझ्याकडं कमांडर गाडी होती जेसीबीला तेल आलाय. त्या गाडीत मी प्रचाराला आलो होतो इकडून नाशिक इथं सगळे आमची भेट होती. काय दयच पत्रिका घ्यायला हे ते बदल फार कमी म्हटले. तो मत होती मिटकीकरांनी गोळीबार मतं जेव्हा दिली, परंतु मी विधानसभेला उभा राहायचं हे मिटकी ठरलं हे कुणालाच माहित नाही. कुणा यमगर यमगरांच्या घरी पोपट कापली होती. आपण माने पोपटचे आम्ही जेवायला आता म्हणतात चला आता निवडणूक लढायची. ह्यांच्या घरात पोपट खाल्ली आणि मग ठरवून टाकलं 2009ची विधानसभा लढायची. बरोबर की नाही? ही बावकी आमची दोघं दोघं साहेब खात दोघं तुझे आणि आम्ही दोघं आम्ही ठरवून टाकलं विधानसभा लढायची. ह्याला कापडा घालायला नाही विधानसभा लढायची मध्ये लढायची तर लढायची म्हटलं. आम्ही लढलो, लोकांनी रिस्पॉन्स दिला आणि मग प्रवास करून जा असं होत राहतं. त्यामुळे आता प्रवीण सक्सेस झालाय. आता ठरवून टाका तुम्ही ज्यांची मुलं शाळेत आहेत त्याची, ज्यांची लग्न झाले ते ठरवू शकत नाही, ज्यांची मुलं शाळेत आहेत पहिलीला दुसरीला तिसरीला चौथीला ते ठरवू शकत आहेत. अरे आता प्रवीण आपला IPS झालाय, तुमचाही पोरगा IPS IAS होईल असं ठरवून टाका म्हणजे काहीतरी नक्की आपलाही पोरगा नक्की सिलेक्ट होईल. परत एकदा खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.